आता महत्वाची बातमी नाशिकमध्ये महायुती समोर अडचणी कायम आहेत, कारण गोकुळ गीते लढण्यावरती ठाम आहेत। दराडेंना पाठिंबा देण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचं गोकुळ गीतेंनी म्हटलं। मतदारांचा कौल हा माझ्याकडे आहे, पाठिंबा दिल्यास घात होईल असं गोकुळ गीतेंचं म्हणणं आहे। गीतेंसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं महाजन यांनी म्हटलंय आणि आज गुड न्यूज मिळणार असंही गिरीश महाजनांनी सांगितलं। गीतेंची माझी भेट झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलंही आहे। आता हा निर्णय होईल। निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? सकारात्मक निर्णय होईल। गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त नाही, काय अटी शर्त त्याची कुठली अट शर्त नाहीये। ते म्हणतं फक्त मी निवडून येतो आहे, मला लोकांचा पाठिंबा आहे, पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही आणि त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे काही करू तू त्याला माघार घ्यायची आहे। मला वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील। गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? तुम्हाला गुड न्यूज मिळेल। ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केली।